देवा तू न मले 2 हिरे दिले, 2 पोरं, पण त्या दोघांपैकी एकही कामाचा नाही, एकही मले वागवत नाही बापा. या वयात मले काम करायला लागून राहिलं रे देवा. मला हे 2 पोरं द्यायलाच नव्हते पाहिजे तुन. हे रणके पोरात काहीच कामाचे नाही. अरे या वयात जर मला काम करायला लागून राहिलं 2 पोरं असल्या, मग काय फायदा त्याचा काय फायदा. मले तर आता या पोराईले पैदा करून पस्ता येऊन राहिला. फालतू पैदा केले म्या, घेणं देणं. धरतीले बो जात ना बापा. मले खाऊ पिऊ नाही घालत, काय नाही. या डोंगऱ्या वयात लाता मारून राहिले मले दोन्ही पोरं. काय करू आता. म्या हे जमीन फमीन फालतू कमवली बाबा. रातभर दिवस टोले घेतले रे बा. कामं केली म्या ढोरासारखे. बंडिगा खणल्या, इरा खणल्या, पण या पोऱ्याला काही किंमत नाही रे फोत्याची. काय त्या निवृत्त झालं ते सालं जे मागितलं ते मी देत गेलो त्याईनं कसं त्याचा फायदा उचलला बा. आता काय करा काही सुचून नाही राहिलं मला. आता असं वाटते जीव देऊन द्या. तेव्हा विचार करून काय फायदा नाही. आता आपली अवल्यात बोगस निघली तर काय करणार आहे आपण. तेव्हा बाबा विचार करून काय, आपण पागल होशील. पागल होशील का, पागल जाऊ काय घेशील मग. काही विचार करू नको रे भाऊ मोतीराम, विचार करू नको. काय बुडे बा, काय नाराज बसले हो तुम्ही. काही नाराज गिराज नाही बा, मी नाराज नाही गे. हसून राहिलो मी, खुश आहे खुश. बुडे बा तुम्ही काय टेन्शन घेता, एवढं टेन्शन ना घेत जाऊ बरं. सायच्या अवल्यात नाही सुधी निघली विचार करायचाच नाही त्याचा. तुमच्या वावर आहे, शिवर आहे, साऱ्या गोष्टी आहेत पद्धतशीर. आपलं आपण करा ना, काल त्याच्या भरोशा राहायचा सायाच्या. तू करा, मी तर काय कोणाच्या भरोशावर पहिल्यापासूनच नाही. पण दुःख होते ना माणसाले की सायाचे 2 पोरं आपण पैदा केले, पण एकही कामाचा नाही. माणसाला वाटत नाही का की आपल्याला यावया सुख भेटा म्हणून. पाय बरं मला काही सुख आहे का, पोरी असून सुख आहे का. अरे बुडबा तुमचीच गत्या नाही ना अशी. अरे बापा मायबाप म्हातारे झाले की पोरेल जळ होतात, वृद्धाश्रमात नेऊन टाकतात बापा. ज्याच्याचं करोडच्या इस्टेट आहेत ते वृद्धाश्रमात खाऊन राहिले. सांगा, अवल्यात पैदा करून काहीच फायदा नाही. अवल्याचा विचारच करू नका तुम्ही. हाय की नाही हाय तर. मी तर काही विचार करत नाही बा. मी विचार करून सोडला भाऊ. विचार करून काय पिसाड होतं का, पागल होतं का. मग का पागलच्या गोया ऐकू का मी केळकरच्या फालतू. ते अवल्याचा विचारच करत नाही मी माय. बुडवा विचार अजिबात करायचा नाही. आणि सायजेला वावरात येऊ द्यायचा नाही. पाय नाही ठेवू द्यायचा सायजेले. मेलं तर सायजेला अग्नीचा दागे लावून द्यायचा आपल्याला. लिहूनच ठेवायचं तसं कागदा. अशी अवल्या जाय ना, जोय झाली नाही पाहिजे. मग समजून त्याला मायबापाची किंमत काय असते. तर काही नाही भेटलं की काही नाही. ते तर करणारच आहोत गड्या मी. ते काय मी का करायला सोडणार आहो का. मी काय एवढा बय आळाव का. मग मी ते करतो, पद्धतशीर करतो. मी थांबतो, बजेटच बसवतो त्याचा दोघायचा बी. मी त्याला जर का फुटी कवडी जर फेकून मारीन तर आहे मोतीराम नाही. मग तुमच्या जो बुडे वावर शिवर साऱ्या गोष्टी आहेत. मजा मारा तुम्ही. सायचं दर वर्षी अक्कोरी कदा लागलं सण खात जा. टेन्शन घेऊ नका, गरम बसत जा बिलकुल. लोकशाही झंझटच नाही लावायची. अवल्यात नाही तर काय झालं. 15,000 महिन्या माणूस सांगायचं काम करायला. बाईन माणूस. आता तेच करतो मी. मग काय आहे, एक्कर देणार दरवर्षी. बस झालं आता हे पेरणं फिरणं. किती दिवस राहिले माये. आणि काल ठेवी मागं घेणं देणं फालतू बंद टाकतो फोकून. पुढे जेवण खाण केलं की नाही. जेवण खावं आज काही जेवण खावं रे बा. मला पुढे काय धकून राहिलं दिवसभराचं. मी आहे टेन्शन मध्ये आवा. काय करतं. चला बरं उठा लवकर. उपाशी नका रो. मा डबा आहे ना मी वावरात, तो खाऊन घेऊ. चला लवकर चला. उपाशी राजा हेंबळ्या आणि नगळा तू करा. मग इच्छाच नाही ना खायले. मग इच्छाच नाही खायला. मिली मग इच्छा सारी. बुडे बा मेली गेली करू नका. इच्छा चला भाकर आहे आपल्या जो खाऊन घ्या. चला डबा आहे ना माझा वावरात. चला लवकर चला. चाल बा चाल. आता तू एवढा नागा लावतोय तर चाल बा. चलाच लागते चला. देवल्या रात्री कशी तयारी करून ठेव वर तू. नाही तर मग मागं पुढं करशील कसं. आज गेम बस करणं आपल्याला बुड्याचा. तू म्हणशील तसं, पण मला वावर भेटलं पाहिजे बरं बा. बुडा वर जाईन आपल्याला काही भेटणार नाही. खल्लम खुसा बै जाईन, बैची वाकळ जाईन. फालतू जेल भोगा लागेल काम ना जा. आले काळजी करून राहिला. तुला वावरच पाहिजे ना. मी दिन वावर तुले. तू काय टेन्शन घेऊन राहिला. मधलं अर्धा एकर तू घेजो बा लागलं असतं. बस नाही भेटलं तर मलेच देतो. पण कसं भेटलो पाहिजे बाई. बुडं मेल्या नाही बुड्यान दुसरा स्वागत तयार करशील. हे बुडं बाव ना आपला बाप मोठा लय खतरनाक बुडा. दिसते तसा नाही. देऊन हाणे पुरा मेन गुन्ह्यान देऊन हाणे. तू काहीच काळजी करू नको. फक्त कसं तयारी करून ठेवतो तू. मी सांगितलं तसं साऱ्या गोष्टी कसं पद्धतशीर. बिलकुल. मी येतो संध्याकाळी तुझ्या घरी. तुला आवाज देईन. लवकर झटकन चालली तो बुड्या खोपडीतून. मग पुढे काय गेम करायचा बुड्याचा कसा करायचा आहे. बरोबर काहीच वांधा नाही. फक्त कसं गेम फेल नाही झाला पाहिजे बरं बा. नाही तर मग कसं घरावर पोटे घेणं देणं 302 जेलमध्ये. कसं तशी बुड्याचे पाय आता कबरमध्ये जायला. आज ना उद्या मरणारच आहे बुडं. मशानभूमीत जाणारच आहे. डोंगर काही जास्त दिवस वाचणार नाही. कसं आपल्या भोवती आपत नाही आली पाहिजे. नाही तर मग
ते पुढची लाईन लावतो मी, तू टेन्शन न घेऊ न. बुडा संडास न गयाटला आणि मेला सांगायला काय लागते? हा, तशी बुड्याला संडास लागते 5 दिवसातून 4 दिवसातून. हा, माहित नाही तुला काय हालात तर बुड्याचे. चाल मग, चाल ये मग घरी. हो मी येतो, तू जाय, होय जाय. आज बुड्याचा गेम मी करतो आणि देवल्याच्या गळ्यात टाकून देतो. तू देवल्या, तुला गुततो रे मी आता. हा, कसं लेखा 10 एकर वार मलाच भेटलो पाहिजे ना. त्याच्यात तुझ्या हिसाब पडला ना बाबू. असे ना भाऊ तू मग पाय तू आता तुझ्या गेम बसवतो घेऊन तुझ्या बी. हा, डंगरा डंगरीला समजलं नाही. एकोणता एक लाल हालताना बोलले, मग दुसऱ्याची काय गरज होती काय? नाही, काढलं दुसरं कॅलेंडर घ्या आता. मग त्याच्यात वाटण्या पडल्या की नाही. हा, 10 एकर वार असतात किती जलवा असता. 4 व्हीलर घेऊन फिरलो होतो मी, पण आता तसंच करणार आम्ही. चला पहिले बुड्या गेम बसवतो आता. मित्र सबस्क्राईब करजा फक्त चॅनलले. अहो असा गेम आहे काय? बाबा शिवल्यान देवल्या रे, तुम्ही तर लय झरा मिळालेलं का? बापाले मारायला भिन्न नाही राहिले बा. तुम्ही का आवल्या जाय का रे बा सुधी? रात्री झपला की भाऊ खलास करतात रे भाऊ बुड्याले. हेच प्लॅनिंग आहे भाऊ यायचं, दुसरं तर काही नाही भाऊ. बुड्याचा जीव घेतात ते आज. चाल बाबा पहिले बुड्याला सांगा लागेल, बैठे मोतीराम बुड्याला निरूप द्या लागेल. हा बाबा पहिले लवकर गंठ्या बुड्याला कसं खबर दे. संध्याकाळ झाली की बुड्याचा गेम आहे. मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा. नामदेव, अशी अवल्यात का नसली तर पुरली रे बा माणसाले. काय कामाची हो? हा, काय सुकाय पाय अवल्यात पासून रे बा माणसाले. या मोत्याच्या पायानं काय हालात खावकी ट्यूज करतात ना याचे दोन्ही पुरे याले. अरे बुडे बा, या मोतीराम बुड्याचे हाल आहे की नाही, हाता नाहीत ना. या बुड्यानं पहिले पोरं डोक्षार घेतले आणि आता काय, आता ते कसं टाकून राहिले दिवा या बुड्याले. कसं बुड्याले मी लय खेप सांगितलं की बुडे बा कसं हात आवडता घ्या बरं, याच्या हाती व्यवहार नका देऊ, यायला वावर ताब्यात देऊ नका. बुडा म्हणे नामदेव तुला काय समजते रे, मा घर फोडतं का म्हणे तू, मा पोराबद्दल मला बैकोतं का? सांगा आता काय गती आहे, आता काय गती आहे सांगा ना. खायची सोय नाही आहे बुड्याची, अशी परिस्थिती झाली. आले का पोरं करायला आले का पोरं? 4 पंप तर फवारून नाही दिले बुड्याचे. सांगा मग काय का चाटता आवल्यातले. बाबा बुड्यानं बाबा वावर घेतलं ताब्यात, हे नाही ते नाही, मी वावरात येऊ देत नाही तुम्हाला, भांडणं सुरू केले. अरे ते पहिलेच करायला पाहिजे ना. आता काय फायदा आहे? आता काय फायदा? काय करा, मोतीराम कसा साधा माणूस आहे, त्याला समजत नाही काय काय गोष्टी. आणि बायकोच्या पुढे जात नाही तो, त्याच्या बायकोच्या पदराला बांधलेला आहे. आणि बायकोचे दोन्ही पोरं कसं प्रिय आहेत भाऊ. हा, अजूनही बुड्डी पोरायला भेटायला जाते. काय एवढं असते का काहीचं काही? हा पोरेच्या हाती बंद देऊन टाका मग आपण भीक मागा माय बाप, काय फायदा हो? ते बुढीचं लयच राजा बोगस आहे. त्या बुढीच्या कंबळ्या जरी शिवलाला देवलाला आता मारल्या तरी त्याच्या घरीच जाईन ती बुढी. हा, आडवी पड्याले. अरे नामदेव पुढे पाय तू, ह्याच्यापेक्षा बंडल काम होणार आहे. काय सांगतो तू, पोरे मायबापाच्या तोंडात पाणी टाकायला येतील ना. आताच तर वृद्धाश्रम सुरू झाली, पुढे काय हालो? मायबापन फायबापाशी फेकून देतील लेकरं. अरे वृद्धाश्रम पुरले पण याच्या हाती मरायला पुरत नाही, कटपुतली बनायला पुरत नाही, आणि याच्या लेकराचे गांडा घ्यायला पुरत नाही. खामना धाम त्यांना देणं. अरे आपले लेकरं स्वतःचे काम केलं तर खाऊ घालतात, काम नाही केलं ना असं बसले तुम्ही हे बाजीवर की मग काय टोमणे टामणे शिव्या, दुसरं काय आहे पदरात. त्यापेक्षा वृद्धाश्रम पुरत नाही तरी 2 गरम बसायला पुरते. रोज भजन, सकाळी कीर्तन, गप्पा गोष्टी. गोळ्या नामदेव वायऱ्या तर जगूच देत नाही बा. आयतं खाल्लं तर मग तर म्हणते बाबा हा भाड्यासाठीच बसलाय, आयतच खाऊन राहिला आमच्या उरावर बसून. याला काहीतरी सांगत जा. पोराला बैकून द्यायला काय लागते भाऊ. आणि पोरी बी वायरेच्या पदराच्या खालचीच व्हायला, ते काही तोंड उलवत नाही त्याचे. बुडे बा आता लय गाणं भारी आहे. ह्या तरी गड्या सापचे. चाल बापा चाल, याला सांगून दे बापा मोतीरामची स्टोरी अशी अशी आहे म्हणून, असं होणार आहे गावात. हो नामदेव कंदील गड्या रघू काय म्हणतं रे गड्या, आपल्या गावात कांड होणार आहे रे गड्या. मोतीराम सोबत काय ना काही अनहोनी होणार आहे भाऊ, अनहोनी होणार आहे. काय होणार काय आपण? अनहोनी कोणती आहे बापा? आणि ते बी मोतीराम बुड्या, काय संकट येऊन पडलं बुड्यावर? बापू त्या गंठ्यानं काना नाही ऐकलं ना. गंठ्या आपला ते मोतीरामच्या पोरी शिवल्या देवल्या त्यानं प्लॅनिंग केली मोतीरामची जिरवायची. मोतीराम सोबत काय करतात काय माहित गड्या, पण नक्की गेम आहे मोतीरामचा आता. बापा रे, पण काय केलं नेमकं, काय भानगड काय, पण नेमकं काय केलं हे अजून माहित नाही गड्या. फक्त कसं उडत एवढं माहित पडलं, गंठ्याने एवढं सांगितलं मग की बुड्याचं कांड होणार आहे, शिवलाल देवलाल काहीतरी प्लॅनिंग करून राहिला, एवढं माहित आहे. फक्त पुढे काय होते हे नाही माहित. चला बापा बुड्या बा, लवकर त्या मोतीराम बुड्याला भेटवा.
तुम्ही कसं दोघं जण जा, मी वावरातल्या हरणा आणतो. आपण बंदे बंदे जर गावात गेलो, मोतीरामच्या मागं लागलो तर इकडे आपलं पीक लंबल असं होईन ना. कसं पोटाची भाकर आहे आपलं हे बी. कसं तुम्ही तिकडे निपटा, मी इकडे निपटतो हरणायचं. हो कंदील, तू वावरात सांभाळ बाबा, हरणा हान इकडे. त्याही काव म्हणत्या भलत्या देऊन राहिल्या. सारे बा नामदेव, उठ बरं, चाल बरं. हो जा गडे, हो तुम्ही लवकर जा बरं, पहा बरं काय. हो बुड्या बापा येतो. बापा रे, बुड्या तर संड झप काढून राहिला अडीचा. आता बुड्याला माहीतच काय आहे म्हणा की आपले पोरं मारून राहिले की काही बुड्याला काही माहित नाही, मनी माणशी नाही बुड्याच्या. मग बुड्या झप काढीन तर काय ना वय आहे. बुडे भाऊ रे झपू दे ना रे, काय का काय किरकिर लावता रे तुम्ही. झपू दे मला. कोण आहे का डिटेल वाहनाचं. बुडे बा, मी घंटा नाव ना, काम आहे तुमच्या बरोबर. उठा बरं. उठतो. मारले का झपू देत नाही, झप लागली तर आले किट पडले का ऐकले बेकार ना झाले का. झपू देत नाही बाई. सांग रे बा, काय म्हणते रे बा, सांग लवकर काय तर. झप येऊन राहिली एक तुम्हाला. बुडे बा जरा सांभाळून राहा बरं, तुमच्या बरोबर दगा फटका होऊ शकते बरं. दगा फटकान कोणतं काय होऊन राहिलं आता या वयात. काय नाही राहा हड्ड्यात ये. हा कोणते चोरात की काय आहे म्हणजे. हा कोण आहे. बुडे बा ऐकत जा ना, तुम्ही ऐकत जा ना. ऐकत जा रे. काय लावलं तू टिपरू हे. काय आहे भानगड, काय आहे स्पष्ट सांग मला काय आहे. बुडे बा तुमचे 2 पोरं आहेत ना, ते तुम्हाला मारायची प्लॅनिंग करून राहिले बरं. हा म्हणून म्हटलं तुम्हाला दगा फटका होऊ शकते. स्पष्ट सांग ना मला, तर माझ्या तब्येत तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं, पण तुम्ही म्हणता फोडूनच सांग. चिलट काय हे माझे 2 चिलट. हे मला मारायला येऊन राहिले का. अरे हे फेक बे टप्प. या चिलटाला कोण भेटे बे. हे तर लय खेप आहे ना, मला मारायचा प्रयत्न केला पण मी यायला बदत नाही. मी यायचा बापा या चिलटाला भेट मी. शिवल्यान देवल्या हे पांचट फूक मारे उडून जातात हे. बापा बुडे बा, आता तुम्ही जवान होते बापा, त्याला टक्कर द्यायला. आता जवान नाही तुम्ही. असं एक फूक मारले की तुम्ही उडून जाता ना. असं सांभाळून राहा, असं आमचं म्हणणं आहे तुम्हाला. अरे यायले कोण भिंजरे. मी आता का बिल्डिंग पातळला हे, तू त्या गाडीनं पातळला हे काय मला दगा फटकीन करतील रे मा बरोबर हे भडवीचे. हे नाही काय करू शकत. तू टेन्शन न घेऊ, जाय तू घरी आता. आयले का अशा 5 गोष्टी मला सांगत राहायचं बा. हेच लगा माझी झप मोडली का तुला. हे गोष्ट 5 टाका बोलतो बा. 5 टाका पण तुमच्या जीवाला दगा फटका होऊ शकते ना बाबा. तुम्ही मरू शकता नाही. कधी काय करतील तुमचे पोरं काय सांगता येत नाही, गॅरंटी नाही त्याची. हा ही 5 टाका म्हणता राजा तुम्ही. त्यासाठी नाही भाऊ 5, पण माझ्यासाठी 5च आहे. हे मी 1000 खेप ऐकलं लोक की तुमचा दगा फटका होणार, तुमचे पोरं तुम्हाला मारणार. पण त्याची ताकद काही नाही. माझी लोक यायची मला मारायची. तुला सांगतो मी. हा त्याची ताकदच नाही मा घरी येऊन मला मारायची. उद्या बा तुम्हाला सांगून काहीच फायदा नाही. मग ते तुमचं तुम्ही काय तर करा बापा. मला काय घेणे देणे नाही बाबा. तुम्हाला मारू की तुम्ही जिथे राहा. मला काय करायला लागते बा. जे मा कानानं ऐकलं ते मी तुम्हाला सांगितलं. कसं तुमचे माय संबंध आहेत म्हणून. नाही तर मी कुठे तोंड घालायला रिकामा हवा. माय तर मला करता थंडी गार होऊन राहिली. तू मला काही सांगू नको. तू मुकड्या रस्ता पकडून घरी जाय. तू बायको वाट पाहून राहिली तुई. हा कसं मला नको लागू. तू ते मामी पाहून घेईन काय तर. बरोबर तुमचं तुम्ही बाबा, मला काही नाही करायला लागत. म्हणाले का आपण कोणाचं भलं करायला जावं, लोक ऐकतही नाही. आपला जीव तुटते. हा नक्की या बुड्याचा गेम करतात. जीव जाते आज बुड्याचा. आज सकाळी आपल्याला या बुड्याला पुरायलाच नाही लागते. आता सकाळी राम सत्य जाय. राम सत्य जाय भाऊ. आलेले का माय पोरं म्हणा हात जोडा रे बा. मुले मारतात बा. हा मुले थांबा रे तुम्ही. तुमचा गेम नाही बसवला तर मग म्हणता तुम्ही हाई मग मोतीराम नाही. मी तुमचा बाप आहो ना. मला आता थोडंसं शांत डोक्याने विचार करायला लागेल रे बा. चाल बा तिकडे पिंपळा झाडे खाली चाल बा. चाल. घंट्यान जे सांगितलं ना ते 100% खरंच आहे. एक तर आपली अवल्यात सुधी नाही. तिच्यावर आपण भरोसा करू शकत नाही. कारण की ती खावकी ठेवच करून राहिले ना मोतीराम. तुझ्या मस्तवार कधी उस्ती ठेवतील ते, कधी तुला वर झाडतील, काहीच गॅरंटीच नाही याची. त्यासाठी तू आता कसं सतर्क राह भाऊ. नाही तर मग त्या जीव गेल्याशिवाय राहत नाही. पण काय आता या वयात ताकदही पुरत नाही ना भाऊ. लय लहानपणी तुला झोडले ते पट्ट्यानं हाणले असतील, बेल्डीनं हाणले असतील, तू त्यानं हाणले असतील, वखराने मारले असतील. हा कशी हाणले असतील, उलटे खालटे मारले भोंगय मागय. पण आता नाही मारले जात ना तू याच्यानं. तू म्हातारा झाला ना आता. मसनात गोऱ्या जाऊन राहिला आणि ते आता काय. हा आता ताकद नाही पुरणार तुझी. पायर बा नामदेव गडी कुठे बसला या ठेकडावर येऊन बसला आणि आपण याला घरी जमलून राहिलो तिकडे. चला पहिले या बुड्याला सांगून देऊ हा बी असा विषय म्हणून. सगळं हे 2 जण कायसाठी आले रे बा. आता काय यायचं. बरं झालं बा तू अटी भेटला का. काऊन काय झालं. तू तर बकऱ्या घेऊन गेलता ना रे बा साऱ्याली. हा तू कसं काय आला गावात.
काय करते त्या बकरेल का चाट हा? तुही काळजी लागून राहिली ना मले, तुही काळजी आहे त्या काळजी पोटी आलो मी घरी. काय सांगू तुले, काळजी काय करून राहिला बा तू? मला काय झालं बा? मी काही बिमार नाही फिमार नाही, काही झाला झोपला मी. जाय त्या बकऱ्या आपल्या उपाशी राहायची बा, त्याला चार तू उपाशी नाही राहिल्या पाहिजे. 5,000 10,000 झाले पाहिजे त्या बकरीत. बा तुम्ही नाही बिमार, पण तुमच्या मागे शेणी लागेल आहे ना हात धुवून. उतल्या का शेणीन फेनी मी काही समजत नसतो त्या गोष्टीले. त्या काही मागे लावू नका पुदा का त्या अंधश्रद्धेच्या. ते मी रांधी नसलो अगं त्या गोष्टीच्या. ते शेणी म्हणजे तसा नाही बे. तुया जे 2 पोरं शिवल्यान देवल्या तुया कान करणार आहेत ते रातोरात तुया काही ना काही होणार आहे गेम. काय होणार आहे हे नाही माहित, पण एवढं माहित आहे की तुया गेम होणार आहे. गड्या आता तूही सांगून राहिला बा मला, घंटे येऊन सांगून गेला बा. घंट्यात दिला मी हुसकून लावून, पण आता तू ते सांगून राहिला मला. मी कोणती किडी बा कापलेर पा द्यायचे. सांग ना आता, या वयात मला मारून करतील तरी काय होणार काय सांग ना तू. एक पाय माया म्हसनात आहे, एक पाय घरात आहे. गड्या कधी कुटकन जीव जाईन काय सांगता येत नाही बा. या माया ओल्यातली एवढी समजत नाही का सांग येईल. बुडे बा तुम्ही ना तुमच्या पोराचे 10 एकर वार हिसकून घेतल्या, ते का हातात हात धरून बसतील काय? त्याचं कोणतं होतं रे बा, त्यानं का कमवून आणेला का ते? माझ घामाचं रक्ताचं होतं ते वावर म्या कमवून म्या घेतलं. मला नाही खाऊ घालत ना पिऊ घालत ना, मा गांडीवर लाता मारतात. मी काय करू त्याचं आवल्याचं सुदे बोगस आवल्याचं दे ना. आता ते भांडण करेल नाही आलो की आपण हे पुढे कसं काय निस्तारायचं हे पाहायला आलो ना. आता पुढे कसं करता काय मला काही सुचून नाही राहिलं बा. मला घंट्यानं सांगितलं तास तुम्हाला 7 पैकी 5 गेलेले का. काय गुरु मला काही सुचून नाही राहिलं ना. मेंदूच बंद पडला माया. अरे बापा याच्यासाठी तर नामदेव म्या सोबत आणला बापा. काय ना काय आयडिया सांगीन तो आपल्याला. कसं आहे बुडे बा, जटी तुम्ही रोज झपता ना तटीच झपायचं. तुम्ही काहीच टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास झपायचं, बिंदास घोऱ्याचं आपलं बिलकुल. ते आले की आम्ही पाहतो मग आतले काय करावं लागते तुमच्या पोराईले. आयजा भाऊ नाही तर मला गमसान वर मग कुटकन माझ येऊन जाईन. मग हे सांतडीचा हात हलवत गेला घ्या पायाले असं ना करता जीवानं मी जाईन. राजा बुडे बा एवढा विश्वास नाही का राजा? आम्ही का राजा तुम्हाला मरू देणार आहो का? अरे पा तुम्ही तुम्हाला हात लावले की बंदी गँगसाठी 1000 वाढ घ्या. टेन्शन ना घेऊ ना तुम्ही. एवढा तर विश्वास आहे म्हणा, मरू नाही देसान तुम्ही. पण मग कसं हे करणं गरजेचं आहे का? पण मी घरात झपतो ना बा. मी अदलूक बाहेर झोपू मग आता नाही झोपत मी. काय मरतं का बा? ती न शिवल्या देवल्या खांडू घरा माये. तू काही टेन्शन घेऊ नको. ज्या जागेवर तू झोपस त्या जागेवर डबल 2 झोप. जाय होईल लवकर जाय. म्हणून राहिली संध्याकाळ आता बरं. तर तुम्ही म्हणून राहिले बा. चला हो बुडे बा जा. गड्या देवला रे. अरे गड्या हा मागडी देवलाल मा भाऊ आवाज देऊन नाही राहिला बा. बेजा गणगण यायले का काम एक तर अर्जंटचं आहे म्हणा बाबा रे. काय मला काही एकट्याली इस्टेट भेटणार आहे का बुड्याची? दोघांनी भेटणार आहे ना. तर काय मी घरून उठलो काल तरी अजून याची तयारी नाही बा. आवाज देऊन राहिला आवाज देत नाही गडी. काय लेखाचा घरात झपेल आहे का रे? देवलाल भाऊ. अरे हो गड्या ये ना बाहेर ये ना बा रे. काय रे गड्या ऐकू येते की नाही बा? एवढ्या जोरात आवाज देऊन राहिला तर बाहेरचे लोक ना ऐको बा. हे बैर टप्पर घरात जाऊन झोपलो. सांगा आता काय करा माणसानं, काय झक मारा. अरे बाप्पा एवढा कोण नळा फाडून राहिला रे बा तू? येऊनच राहील तर मी एवढं जोरात बोंबला लागते काय? आवाज देते नाही तर काय तर तुला आरामशीर आवाज दिला तर ऐकू येत नाही बा. काय करून राहिलता घरात? लवकर पटकनी बाहेर यायला पाहिजे. झटकन आपलं काम झालं असतले गाजलो. अबे बाप्पा शिवल्या तुझ्या घरच्या सारखं मोकाटे काम नाही ना माय. मला कसं बायकोले झोपवल्याशिवाय बाहेर नाही येत आहेत बाबा. असे कांदा आता हे रात्रीच करणं आहे की नाही बाबा. माझी बायको झपत नाही माझी. काय सांगू तुले? हो ते नको सांगू मुली. काय आहे तर ते उस्ती घिस्ती कुठे ठेवली तुला? उस्ती लागेल ना आपल्याला. उस्ती लागेल ना. उस्ती खायला पाहिजे रे बा. खायला पाहिजे उस्ती. अबे उस्ती त्या बुड्याचं मुंडकं दाबायला पाहिजे नाही का बे? हे पाडायला का? मग काय 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 तर काय करशील मग? हाताही ठशी येतील नाही जर हातात दाबशील तर गच्चीले का? उस्ती घे. अरे बाबा का पागल झाला का? मा घरची उस्ती नाही घेत मी. तुझ्या घरून आण तू बाबा. पकडला गेलो तुम्ही आहे पकडल्या जाईन बापा. उस्ती पुस्ती नाही भाऊ. ते नको सांगू आपल्याला. तुझ्या घरून घेऊन येतो उस्ती. आता काय होते बे उस्ती घेतली तर काय होते? काही नाही होत ना घरी घेऊन उस्ती. काय का माणूस आहे का तू? घेणं आता मला डबल घरी जायला लावता गेले का? अडच्याआटी घेणं बाबा. बडा शिवलाल फालतू आपस घेऊन ना बाबा. पोलीस कंप्लेंट झाली ना तू बस मला बांबू लावतील रे गळ्याचे. उस्ती एक तर माझ्या घरची सार आहे. त्याच्या ठसे उमटेल दिसतात ना बाबा रे. बंद्या माझ्या खानदानचे दिसतील ना. अरे बा मी नाही घेते रे बा. मी नाही घेते उस्ती पुस्ती. ऐकत जाय ना रे बा देवलाल का तू? कधीच का ऐकतच नाही का माया?
पटकन घरात जाय बा, झटकन उस्ती घेऊन ये बा. चाल ना, 2 मिनिटाचं काम आहे, 2 मिनिटात घरी येते उस्ती वापस. गळ्या शिवलाल तू नक्की मामा होती आफत आणतं गळ्या घेणार दे हे मला काही पटून नाही राहिलं गळ्या हे. हा सांगा आता उस्ती करूनच घे म्हणतो का का पकडले जाईन तुला, मीच पकडले जाईन तुला का शावरायची रे बा. असं तर गळ्या काहीच होत नाही. पण ठीक आहे, झालं बी तर मा नाव सांगतो बा त्या पोलीस वाले येईल. बस मा नाव सांगतो ना, मा पिशार काढायला लावतो बा येईल. पण तू आता कसं भिऊ नको, झटकन उस्ती आण, पटकन काम करून घेऊ आपलं. बरं बा बरं, आता तू एवढा फोर्स करून राहिला बा तर आणतो बा उस्ती. तू मोठा जाते का देऊन राहिला ना, कसा गेम कसा सक्सेस झाला पाहिजे बा, नाही तर कसं उलट पुढील जायचं पकडल्याचं आपण. तू काय टेन्शन घेऊन राहिला बे, मी असल्यावरले का मी पाहिन ना काय आहे तर तू टेन्शन न घेऊ. हा जाय लवकर पटकन उस्ती घेऊन ये. हो आणतो रे बा आणतो. निश्चिंत झपा बरं ठेचा चांगला ढाराढोर, जसे रोज झपता जसे. टेन्शन घेऊ नका अजिबात बी. काय होऊन राहिला आज म्हणजे डोक्यात विचारच नाही आणण्याचा. लेका काय म्हणतो बा, निश्चिंत झपाले का? माझे दोन्ही पोरं मला मारायला येऊन राहिली, मी कसा काय निश्चिंत झपूर बा, मला झप लागेन का बाबा? हा अबे मोतीराम, आम्ही अठी जाऊ ना, आम्ही कुठे चाललो पोहून अठी जाऊ, आम्ही हजर जा. हा तू काहीच टेन्शन न घेऊ, रोज जसा झपतो तसा राह तू, झपे हा पडे. हा घर थंड भरायचं आपलं बिलकुल. त्याला असं वाटलं पाहिजे बुटा चांगला थंड झपेला, टेन्शन न घेऊ तू. हा बिलकुल आम्ही अटीचा तुला वाचवायले जबा, नाही तर मग तर तुम्ही जासान पोहून. हा जाईन मी जीवानं, फालतू काम ना था कसं, नाही तर मग घरात झपतो बा मी. जशी जमत तुमची यानं तर कसं फालतू जीवन जाईन, नाही तर मग मी. बा तुम्ही जराशी बी काळजी करू नका ना, आम्ही आहो ना अठीसा. टेन्शन काल घेऊन राहिले तुम्ही काम ना. हा संड झपा, फक्त तुम्ही झपायचं काम करायचं. बरं बा झपतो मी, काही काळजी नाही करत. पण कसं बा पायजा बरं बा, नाही तर मग कसं गप फलतीत कसं चाललं जाईन मी वर. यसा नाही बा अठीचा. अबे मोतीराम मावर विश्वास नाही का तुले? हा मी आव ना अठीचा, टेन्शन न घेऊन तू चाल झप तू. हा चाले गड्या नामदेव चाल. हो चला चला बुडबा चला. का रे गड्या, हे तर पुरं रामपुरचेच काम आहे बा. हे कधी येतील कधी मला वाचवतील बा. हे माझ्या पोऱ्यालाच माझा जीव घेतील ना रे गड्या. म्हणतात बा चिंता करू नको, चिंता नको करू. आता मला तर पुऱ्या चिंता रोग लागला बा, मला झोपू येऊन नाही राहिली आता. कसंच काय करू रे बा आता? असं काय करू रे गड्या? झप रे बाप्पा झप. हे गावातले म्हणतील अजून बुटा झपला नाही म्हणून गेम फेल झाला. असं व्हायला नाही पाहिजे बा. चाल बाप्पा झप मुकड्यानं, काय जे होईन ती होईन. आता पाहून घेतलं जाईन बापा. अशीत बा सुप बा मोरी माय वाचू रे बापा, मला हे गजान बापा वाचवतो बापा. वाचलो तर बापा. सायरेल बापा, किलो किलो गुई वाईन बापा मी. पण कसं वाचवते बापा मले. आले ना नामदेव, शिवलाला देवले आला रे, आला रे गड्या. येऊ द्या बुडबा, येऊ द्या ना, येऊ द्या. हा देवला बुडो झपेलाय बुर झपेलाय. ठेव ठेव बुड्या मुडका उस्ती ठेव ना, ठेव लवकर पटकन ठेव लवकर. पप्पा शिवल्या हे उस्ती घे पप्पा, तू रे कुकडे ठेव ना. तू ठेव रे भाऊ, मला नको सांगू रे बा, मी नाही ठेवत बा उस्ती पुस्तीले का. काय लेका देवला एवढ्याला भिवून राहिला लेका. तू न ठेवली का मी नाही ठेवली का, सारखं जाय बा. ठेवणं गड्या ठेवणं, टाइमपास न करू ना. झटकन कसं काम झालं पाहिजे 2 मिनिटात ओके. बरं उस्ती मी आणली, माघरची उस्ती तू ठेव आता. ठेवायचं काम तू कर. हा बाबाशी करू नका आता. अरे गड्या हा देवले ओढून पाहून राहिला गड्या, कसं करू बा आता. हा नाहीच म्हणून राहिला, नाटकं करून राहिला लेखा. तर काय मागं पुढे पाहून राहिला. ठेवणार बुड्या मुंड्यावर उस्तीला एका मिनिटाचं काम आहे. ठेव तू ठेव. नाही मी नाही ठेवत रे बा, तू ठेव बा, मी नाही ठेवत. मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.